ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला शुक्रवारी 5व्या दिवशी तरुणांची गर्दी उसळली होती। 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एमसीएचआय ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे। नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना अनुभवता येते, तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जात आहे। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबाप्रेमी या उत्सवात सहभागी झालेत। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय। दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो, त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झालाय। एमसीएचआय ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष सचिन मिरानी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच माजी अध्यक्ष अजय अशर यांच्या व इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिकच रंगतदार होत आहे। काल या उत्सवाला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी हजेरी लावली। तसेच खासदार नरेश मस्के, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, सचिन जोशी, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, प्रदीप खाडे, राजेश मोरे, विकास रिपाळे, नम्रता भोसले जाधव व इतर मान्यवर पदाधिकारी, नागरिक, गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सचिन मिरानी व जितेंद्र मेहता यांनी सर्वांचे स्वागत सत्कार केले व आभार मानले।